आपण एक वचन वाचून सुरुवात करूया. अम, लेवियेचं पुस्तक लेविटिकस, त्याचा 6वा अध्याय, 12, 13 आणि 15वं वचन. लेवियेचं पुस्तक 6वा अध्याय, त्याचा 12, 13 आणि 15वं वचन वाचूया. आणि वेदीवरील अग्नी जळत ठेवावा, तो विझू देऊ नये. आणि रोज सकाळी याजकाने तिच्यावरती लाकडे जाळावी आणि तिच्यावर त्याने होम अर्पण व्यवस्थेने ठेवावे आणि शांती अर्पणाचे मांदे तिच्यावर जाळावे. वेदीवर अग्नी अखंड जळत असावा, तो विझू देऊ नये. वचन 15. आणि त्याने आपल्या मुठीने त्यातून मुठभर काढून घ्यावे, म्हणजे अन्न अर्पणाच्या बारीक पिठातले व त्याच्या तेलातले काही व अन्न अर्पणावरचा सर्व धूप काढून घ्यावा. आणि त्याने त्याचे स्मारक म्हणून यहोवाला सुवासाकरिता वेदीवर जाळावे. प्रभू आपल्या वाचलेल्या वचनावरती जरूर अम, आशीर्वाद देईल. महाराष्ट्रामध्ये आता सध्या थंडीची चाहूल आहे. संध्याकाळी आणि सकाळी गार वातावरण असतं आणि थंडीचं वातावरण आहे. फार फार आवडतो आपल्याला थंड वातावरण. गावागावांमध्ये आपण जर पाहिलं तर कित्येक ठिकाणी शेकोटी वगैरे पेटवली जाते. आणि असाच काही अनुभव माझ्या काही गेल्या आठवड्यामध्ये शेकोटीपाशी बसून आनंद घेण्याचा मला अनुभव मिळाला. आणि ते घेत असताना मला ह्या वचनाचे आठवण केली गेली. आणि ती आठवण करत असताना प्रभूने माझ्यासोबत काहीतरी खरोखर महत्वाच्या गोष्टी माझ्या अंतःकरणामध्ये दिल्यात, त्या मी तुमच्या आणि माझ्या बरोबर शेअर करत आहे. खरोखरच थंडी चांगली आहे. थंड वातावरण हे खूप पोषक आहे भरपूर गोष्टींसाठी, आपल्यासाठी पण आणि बाकी सृष्टीसाठी पण. आता आपण त्यामध्ये जाणार नाहीये, पण आत्मिकरित्या थंडपणा हे एक फार नकारात्मक गोष्ट आहे. आत्मिकरित्या प्रभूच्या लोकांनी थंड पडणे हे प्रभूला आवडत नाही. प्रभूने नेहमीच तुम्हाला आणि मला प्रोत्साहन दिलेलं आहे की आपण नेहमी आगीसारखं धगधगत राहायला पाहिजे, आगीसारखं पेटत राहायला पाहिजे. आणि त्याकरिता प्रभूने त्याच्या वचनामध्ये आपल्या सर्वांसाठी भरपूर गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत. ह्या वचनामध्ये आपण आगीचा उल्लेख पाहतो, अग्नीचा उल्लेख पाहतो. आणि प्रभू परमेश्वर त्याच्या लोकांना, खास करून त्याच्या याजकांना काही इथे आज्ञा देत आहे, इन्स्ट्रक्शन्स देत आहे वेदीबद्दल. आणि त्यांनी फार स्पष्टरित्या त्यांना सांगितलेलं आहे की वेदीवरचं अग्नी हे विजू देऊ नये. 2 वेळेला, वचन 12 मध्ये सुरुवातीला आणि वचन 13 मध्ये आपण फार स्पष्टरित्या पाहतो परमेश्वराच्या अंतःकरणामध्ये ही फार मोठी इच्छा व उत्कंठा आहे की वेदीवरचं जी अग्नी आहे ते विजू देऊ नये. ते कंटिन्युअसली, नेहमी ही पेटत राहायला पाहिजे, धगधगत राहायला पाहिजे. आणि त्यात याजकाचं फार मोठं काम आहे. पहा, प्रभू येशू ख्रिस्त आपल्यावरती प्रीती करतो आणि आपण देखील प्रभू येशू ख्रिस्तावरती प्रीती करतो. आपण जर प्रभू येशू ख्रिस्तावर प्रीती करत नसतो तर आपण आज इथे सकाळी नसतो. पण आपण वचनामध्ये वाचतो की पहिल्यांदा आपण प्रभू येशू ख्रिस्तीवरती प्रीती का करतो? कारण पहिल्यांदा त्यांनी आपल्यावरती प्रीती केली आहे. ही लव्हड अस फर्स्ट. त्यांनी आपल्यावरती
पहिल्यांदा प्रीती केलेली आहे. आणि आपल्या सपना गायकवाड ताईने फार सुंदर गीत गायलं. आपला प्रभू येशू ख्रिस्त प्यारा याकरिता आहे कारण त्यांनी त्याचं प्रेम प्रगट केलेलं आहे. नाहीतर आपण त्याला प्यारा म्हणणार नाही. नाही. आणि फार मोठी एक आमंत्रण या गीताद्वारे झाली की आपण आजच त्याचं प्रेमाचा अनुभव घेऊन आपण वेळ वाया न घालवता त्याचा प्रेमाची जी अग्नी आपल्या अंतःकरणामध्ये पेटवून घेण्याची फार गरज आहे. आज सकाळी मी या वचनामध्ये पुढे जात असताना त्याच्या अगोदरच आपल्यामध्ये जर कोणी असं असेल ज्याच्या अंतःकरणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमाची अग्नी जर पेटलेली नसेल तर वेळ वाया घालवू नका. कारण ती अग्नी जी आहे ती फार महत्वाची आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने केलेलं वधस्तंभावरचं जे कार्य आहे ते फार 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 मोठं चित्र आहे जे परमेश्वर पित्याने तुमच्या आणि माझ्यावर केलेल्या प्रीतीचं एक मोठं असं प्रमाण आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यावर केलेलं प्रीतीचं हे फार मोठं एक प्रमाण आहे. आपलं रक्त वाहून त्यांनी आपण प्रकटीकरणामध्ये वाचतो त्यांनी इतकं प्रेम केलं की आपल्या रक्ताने तुम्हाला आणि मला विकत घेतलेलं आहे. रक्त वाहून त्यांनी मृत्यू सहन करून कबरेमध्ये मधून तिसऱ्या दिवशी जिवंत होऊन त्यांनी आपलं प्रेम तुमच्या आणि माझ्यावरती प्रगट केलेलं आहे. तर आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारण्याची गरज आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे दुसरा काही पर्याय नाही आहे. तर मी प्रोत्साहन करीन आपल्यामध्ये जर कोणी असेल ज्यांनी अजूनपर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखलेलं नाहीये आणि त्याला स्वीकारलेलं नाहीये तर त्यांनी ते त्वरित करावं, वेळ वाया घालू नये. तसंच आपल्यामध्ये आपण प्रभूचे लेकरं आहोत, संतजन आहोत. आपण प्रभूला ओळखलेलं आहे आणि आपण प्रभूवरती प्रीती करतो. पण ही संभावना आहे की आपल्या अंतःकरणात असलेली प्रीती जी आहे ती कमी होऊ शकते, ती गार होऊ शकते, थंड होऊ शकते, ती विझू देखील शकते. ओके. परमेश्वराने ह्या वचनांमध्ये याजकाला जे सांगितलेलं आहे की ते अग्नी विझू देऊ नये याचा अर्थ हे आहे की ती विझू शकते. ती विझू नये म्हणून मी तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स देत आहे, मी तुम्हाला प्रोत्साहन देत आहे, मी तुम्हाला सांगत आहे. आणि त्याचप्रमाणे आज परमेश्वराच्या वचनामधून प्रभू तुमच्या आणि माझ्याशी बोलत आहे की आपल्या अंतःकरणात जी प्रभूविषयी प्रीती आहे ती थंड पडू नये. वचनामध्ये वारंवार आपण कित्येक वचनं वाचू शकतो, आपल्याकडे समयाचा अभाव आहे. त्याच्यामध्ये शेवटच्या दिवसांमधल्या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेल्या आहे. मत्तेकृत शुभवर्तमानामध्ये आपण ते वाचतो 24व्या अध्याय आणि 12व्या वचनामध्ये की शेवटच्या दिवसामध्ये तुमच्या अंतःकरणातलं प्रेम जे आहे ते गार होईल किंवा थंड होईल किंवा कमी होईल. आपण तिमोथेस पौलाने दुसरं पत्र जे लिहिलं त्याच्यामध्ये 3रा अध्याय आणि 4व्या वचनामध्ये शेवटच्या दिवसांच्या गोष्टी 1 ते 4 वचनामध्ये वाचतो. शेवटच्या दिवसांमध्ये काय काय होईल त्यामध्ये एक गोष्ट ही आहे की तुमचं अंतःकरणातलं जे प्रेम परमेश्वराप्रती आहे ते स्वार्थी होऊन जाईल. ते स्वतःसाठी असेल पण परमेश्वरावरती प्रेम नसेल. तर हे होऊ शकतं आणि हे आज सकाळी देखील असू शकतं की आपल्यामध्ये बसलेल्यांपैकी भरपूर जण आपण खरोखर सर्व आध्यात्मिक गोष्टी करत असू पण खऱ्या अर्थाने अंतःकरणामध्ये प्रभूविषयीचं प्रेम गार झालेलं असेल आणि आपल्याला ती आग ती विजायला भाग पाडू नये किंवा विजली नाही पाहिजे. आपण ती आग पेटत ठेवायला पाहिजे. आता ती आग न पेटण्याचं किंवा थंड पडण्याचं किंवा गार होण्याचं भरपूर कारणं आहेत. आपण त्यामध्ये आज सकाळी जाणार नाही. आपण वैयक्तिकरित्या प्रभूकडे बसून त्याबद्दल प्रभू जरूर आपल्याला शिकवेल. पण आज 2 गोष्टी मला ह्या वचनांमधून बघायच्या आहेत ज्याद्वारे आपण ती आग नियमित पेटत ठेवू शकतो. त्यापैकी पहिली गोष्ट जी आहे ती 12व्या वचनामध्ये आपण वाचतो.
12 वचनामध्ये आपण ही गोष्ट वाचतो की याजकाने काय करावं. 12 वचनामध्ये, रोज सकाळी याजकाने तिच्यावर लाकडे जाळावी. रोज सकाळी याजकाने त्या वेदीवर लाकडे जाळावी. आता लाकडे जे आहेत हे परमेश्वराच्या वचनाचं चित्र आहे. परमेश्वराच्या वचनाचं चित्र आहे. जर आपल्या अंतःकरणातलं आग जे प्रभू येशू ख्रिस्तासाठी आहे ते जर आपल्याला धगधगीत ठेवायचं आहे, नियमित नेहमी आग पेटत ठेवायची असेल, तर आपल्याला लाकडं त्याच्यावरती ठेवण्याची गरज आहे. त्याचा अर्थ हे आहे की आपल्याला परमेश्वराच्या वचनाचं जे आपल्या हातामध्ये आहे, पवित्र शास्त्र बायबल जे आपल्या हातामध्ये आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासोबत जे सुवार्तेमध्ये सांगितलेलं आहे, परमेश्वराच्या वचनामधून जे आपल्याला परमेश्वराचं अंतःकरण जे आपल्याला प्रगट केलं गेलेलं आहे, त्याची लाकडं आपल्या अंतःकरणावरती रोज सकाळी आपल्याला त्या आगीमध्ये टाकत राहण्याची गरज आहे. तर आपलं प्रेम धगधगत राहील. आपण गीत गातो, एक आग हर दिल में हमको जलाना है, नाही? जर आपल्या अंतःकरणात आग विझलेली असेल तर आपण दुसऱ्याच्या अंतःकरणामध्ये आग पेटू शकणार नाही. तर ही आग आपल्याला ही आग जी प्रभू येशू ख्रिस्तावरती प्रीतीची आग आपल्या अंतःकरणावरती आहे, ती पेटत ठेवण्याची गरज आहे. आता आपण जर एखादी शेकोटी पेटवली आणि ती आग विझत गेली, तर आपण लाकडं शोधायला पळून गेलो तर काही फायदा होणार नाही. आपल्याला लाकडं जवळ रचून ठेवण्याची गरज आहे, नाही का? हा, विचार करा, जर वेदीवरचं अग्नी विजत जात असेल आणि याजक कुऱ्हाड घेऊन लाकूड तोडायला जात असेल तर किती लाजिरवाणी गोष्ट आहे, नाही? ती आग विझून जाईल. ती आग विझून न जाण्यासाठी आपल्याला लाकडं ठेवून जवळ ठेवायला पाहिजेत. प्रभू येशू ख्रिस्ताचं जे वचन आहेत, प्रभू येशू ख्रिस्ताचं जे पवित्र शास्त्र बायबल आपल्या हातामध्ये आहे, ते वचन आपल्याकडे हँडी असले पाहिजेत. ते आपल्या अंतःकरणाच्या जवळ असले पाहिजेत. रोज सकाळी ती लाकडं आपल्या अंतःकरणावरती आपण रचून ठेवले पाहिजेत. त्या आगीमध्ये टाकत राहायला पाहिजे. फार महत्वाच्या गोष्टी आहेत, नाही? हे करण्याची प्रभू आपल्याला मदत करो, नाही? हे जे परमेश्वराचं वचन आहे फार महत्वाचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं, तुमची जर माझ्यावरती प्रीती आहे तर तुम्ही माझे वचन पाळाल. इफ यू लव्ह मी यू शॅल कीप माय कमांडमेंट्स. तुम्ही माझे वचन पाळाल. त्याचा अर्थ हे आहे की जर तुम्ही माझ्यावर प्रीती करताय, जर तुम्ही माझ्यावर असलेली प्रीतीचं अग्नी तुमच्या अंतःकरणामध्ये जर पेटत आहे, तर तुम्ही माझी वचनं पाळाल. त्याचा अर्थ आहे की तुम्ही माझ्या वचनांची लाकडं जवळ ठेवाल. तुम्ही रोज सकाळी ती वचनं आपल्या ह्या अग्नीवरती टाकत राहाल. फार गरजेचं. आज आपण आत्मपरीक्षण करूया, प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन आपल्या जवळ आहे की नाही. कित्येक वेळेला असं होतं की ती अग्नी विझत गेलेली असते, काही जणांची विझून गेलेली असते. नंतर आपण लाकडं तोडायला जातो, नंतर आपण ते लाकडं जमा करायला जातो आणि अग्नी विझून गेलेली असते. आज आपण तयारी करूया. पुन्हा एकदा वन्स अगेन रिवायवल पाहिजे. परमेश्वराचं वचन जवळ असणं. परमेश्वराचं वचन रोज सकाळी, याजकाला संध्याकाळ नाही सांगितली, सकाळी सांगितलं. रोज सकाळी ती लाकडं त्यांनी टाकत राहावी आणि ते आग पेटत राहायला पाहिजे, विझली नाही पाहिजे. ती अग्नी जी आहे ती कायम पेटत राहायला पाहिजे. तर पहिली गोष्ट आपण पाहतो, लाकडं जवळ असली पाहिजेत, लाकडं रोज टाकली पाहिजेत. दुसरी गोष्ट आपण 12व्या वचनामध्येच शेवटचा भाग, तिकडे आपण असं वाचतो की त्याच्यावर शांती अर्पणातील चरबीचा होम करावा. चरबीचा होम करावा म्हणजे ती आग जी पेटत आहे, लाकडं टाकल्यानंतर जी आग पेटत आहे, त्याच्यावरती शांती अर्पणाचा जो चरबीचा होम. चरबी म्हणजे त्या अर्पणाची चरबी जी आहे, ती चरबी म्हणजे तेलाचं प्रतीक आहे आणि ते आग भडकवण्यामध्ये किंवा आग अधिक उत्तेजित करण्यामध्ये उपयोगी ठरतं. आणि ते तेल जे आहे ते पवित्र आत्म्याचं चित्र आहे. ते वेदीकडे अंतःकरणातल्या नजरेने पहा.
पवित्र आत्माचं कार्य जे आहे ते फार महत्वाचं आहे. पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला ते आग पेटत राहण्यासाठी तो मदत करत असतो. हा, पवित्र आत्म्याशिवाय ती आग ज्या प्रकारे पेटायला पाहिजे त्या प्रकारे पेटणार नाही. संपूर्ण तिकडे असं लिहिलेलं आहे की संपूर्ण तिच्यावर जाळावे, शांती अर्पणाचे मांदे तिच्यावर जाळावे. पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला प्रभू येशू ख्रिस्ताच्या सौंदर्याबद्दल प्रगटीकरण देत असतं. जेव्हा आपण परमेश्वराचं वचन उघडतो तेव्हा पवित्र आत्मा तुम्हालाही मला प्रभू येशू ख्रिस्ताचं सौंदर्य दाखवत असतं. प्रभू येशू पवित्र आत्माचं कार्य, एक कार्य जे आहे ते जगाच्या संदर्भात आहे की तो त्यांना त्यांच्या अंतःकरणामध्ये पापाविषयी त्यांना प्रवृत्त करेल, त्यांना कायल करेल. पण बाकी सगळे जे सेवा आहे पवित्र आत्म्याचे ते तुमच्या आणि माझ्यासाठी आहे. तो आपल्याला परमेश्वराचं वचन शिकवतो, तो आपल्याला सर्व गोष्टींमध्ये गाईड करतो, तो आपल्याला जे होणार आहे त्याबद्दल आपल्याला प्रगटीकरण देतो. सर्व गोष्टी मंडळीसाठी आहे. पवित्र आत्म्याचे सर्व कार्य जे आहे ते मंडळीसाठी आहे. आणि तो तुम्हाला आणि मला प्रार्थना करण्यासाठी फार मदत करतो. रोमकरासपत्र 8व्या अध्यायामध्ये आपण वाचतो आपल्याला प्रार्थना करता येत नाही, तो आपल्याला प्रार्थनेसाठी प्रवृत्त करतो. मी शेकोटीबद्दल म्हणत होतो. त्यावेळेला शेकोटी जी पेटवली होती ती विजत जात होती आणि या बंधूने लाकडं आणली आणि त्याच्यावरती रचली आणि ती आग पुन्हा आणखीन भडकवण्यासाठी तो बंधू गुडघ्यावर गेला आणि गुडघ्यावर जाऊन त्या शेकोटीमध्ये फूक मारू लागला. गुडघ्यावर जाण्याची गरज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये फार महत्वाचं आहे, फार महत्वाचं आहे. आग जेव्हा विझत असेल त्याच्यावर लाकडं टाकून गुडघ्यावर जाणं फार महत्वाचं आहे. आणि त्या गुडघ्यावर जाऊन प्रार्थना करण्याची ताकद आणि उत्कंठा आणि प्रक्रिया तुम्हाला आणि मला जमत नाही. पवित्र आत्मा आहे तो आपल्याला मदत करत असतो. आग पेटत राहण्यासाठी परमेश्वराचं वचन, आग पेटत राहण्यासाठी परमेश्वराचा वचनाची उपलब्धता आपल्या जीवनामध्ये आपल्या जवळ नेहमी असली पाहिजे. ती आग पेटत राहण्यासाठी आपल्याला गुडघ्यावर जाण्याची फार गरज आहे. आणि पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला या गोष्टींसाठी फार 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 मदत करतो. आपलं प्रेम थंड होत चाललंय का? आपली आग विझत चालली आहे का? आपल्या अंतःकरणातलं प्रेम जे आहे प्रभू येशू ख्रिस्ताप्रती ते कमी होत चाललंय का? आज आत्मपरीक्षण करूया. आज सकाळची गोष्ट परमेश्वराने याजकांना सांगितलेलं आहे. तुम्ही आणि मी साधारण लोक नाही आहोत, तुम्ही आणि मी याजक आहोत, याजक. आणि आपण एक फार महत्वाचं काम या जगामध्ये करत आहोत. आणि याजकाचं काम जे आहे ते आराधनेचं काम आहे. याजकाचं काम जे आहे ते भक्तीचं काम आहे, ते स्तुती आणि प्रशंसाचं काम आहे. हे आपल्या जीवनात वारंवार रोज रोज घडलं पाहिजे. आपण फक्त रविवारी प्रभूच्या दिवशी जाऊन आराधना करत नाही, आपलं आराधनेचं जीवन असलं पाहिजे. आणि जर प्रभू येशू ख्रिस्ताविषयी असलेलं प्रेमाची अग्नी आपल्या अंतःकरणामध्ये फार धगधगत आणि पेटत असेल, प्रार्थनेचं जीवन व्यवस्थित असेल, वचन वाचण्याचं जीवन व्यवस्थित असेल, तर आपण आराधक बनू. आपण आराधना करणारे, स्तुती करणारे व्यक्ती बनू खऱ्या अंतःकरणाने. उद्या प्रभूचा दिवस आहे आणि आपण सर्वजण आपण आपल्या आपल्या मंडळांमध्ये एकत्रित येणार आहोत. आपण प्रभू येशू ख्रिस्ताची आठवण करणार आहोत, त्याने केलेल्या बलिदानाबद्दल आठवण करणार आहोत आणि त्याच्या आराधनेसाठी आपण तयारी करणार आहोत. पहा इकडे याजक काय करत आहे. 15व्या वचनामध्ये एक गोष्ट सांगून मी संपवेन. त्याच्यामध्ये आपण वाचतो की याजकाने काय करावं, आणि त्याने आपल्या मुठीने त्यातून मुठभर काढून घ्यावे. म्हणजे जे अर्पण आहे, पिठाचं अर्पण, त्यामध्ये तेल आहे आणि त्यामध्ये धूप आहे, त्यातून मुठ्ठीभर काढून घ्यावे. मुठ्ठीभर
म्हणजे त्यात हात घालायचं आणि मूठभर काढून घ्यावे आणि ते अर्पण करावं. मूठभर. आता इस्रायलमध्ये वेगवेगळ्या बॉडी स्ट्रक्चर असलेले याजक होते. काहींचा हात छोटा होता, काहींचा हात मोठा होता. ठीक आहे. एक ठराविक क्वांटिटी परमेश्वरांनी सांगितलं नाही. परमेश्वराने 1 किलो आणा आणि टाका म्हणून सांगितलं नाही. परमेश्वराने त्यांना सांगितलं मूठभर आणा, मूठभर. म्हणजे माझा हात जरी छोटा आहे तरी मूठभर मी आणू शकतो. कोणी माझ्यापेक्षा मोठा असेल, त्याचं बॉडी स्ट्रक्चर मोठा असेल तर तो जरा जास्त आणेल, पण सर्वजण मूठभर आणू शकतो. समजतंय का? जर अग्नी पेटत असेल, जर पवित्र आत्म्यासोबत चांगले संबंध असतील तर आपण मूठभर जरूर आणणार. इट्स नॉट द क्वांटिटी बट इट इज द क्वालिटी. आपण काय आणतोय, उद्या सकाळी आपण किती आणणार आहे? कोणीतरी उभं राहून अर्धा तास आराधना करेल, कोणीतरी उभं राहून फक्त एक शब्द म्हणेल, कोणीतरी एक सुंदर गीत गाईल, कोणीतरी तोडक्या मोडक्या भाषेमध्ये गीत गाईल. काही फरक पडत नाही, पण मूठभर आणायला पाहिजे. मूठभर आणायला पाहिजे. काही जण शांत बसून आराधना करतील, पण मूठभर आणायला पाहिजे. फार महत्वाची गोष्ट आहे. अंतःकरणातली आग विजू देऊ नये. आज शेवटच्या काळामध्ये प्रेम थंड होत चाललंय, गार होत चाललंय. ते आपण गार होऊ देऊ नये. आपण आग पेटवत राहायला पाहिजे. प्रेमाची आग, प्रभू येशू ख्रिस्तावर असलेल्या प्रेमाची आग आपण पेटवत ठेवायला पाहिजे. त्यासाठी आपल्याला लाकडांची गरज आहे, परमेश्वराच्या वचनाची गरज आहे. आग विझत गेल्यानंतर आपण लाकडं शोधायला जाऊ नये. लाकडं आपल्या जवळ तयारीत असल्या पाहिजेत. आणि त्यानंतर पवित्र आत्म्यासोबतचं आपलं नातं फार बळकट असलं पाहिजे. प्रार्थनेचं जीवन फार महत्वाचं आहे आणि त्यापासून उत्पन्न होणार ते आपलं अंतःकरणातून असलेलं आराधना, आपल्या अंतःकरणातले असलेल्या प्रशंसा आणि स्तुती आणि भक्ती आणि सुवार्तेचं जीवन हे फार 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 मोठ्या प्रमाणात वाढत जाईल. या सर्व गोष्टी समजण्यासाठी प्रभू तुम्हाला आणि मला मदत करो. थँक यू व्हेरी मच.